हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला इथे सुंदर असं हायलाइट आणि यू हेअर कट शेअर करणार आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायचा आहे। फक्त आणि फक्त फ्रंट साइडला मी 2 आणि 2 अशा 4 बट टाकलेले आहेत। त्यांना जास्त हायलाइट्स नको होते। सो लेट्स स्टार्ट। वेलकम बॅक टू माय चॅनल। ऑलराउंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघू शकता केसांचे टेक्स्चर, केस हे हेवी आहेत आणि कर्ली सुद्धा आहेत। आपल्याला इथे हायलाइट करायचं आहे त्यांच्याच पद्धतीने। त्यांना फक्त 4 बट हवे होते, तर मी काय केलं, फक्त फ्रंट साइडला 2-2 अशा बट्स टाकून घेणार आहे। तर केसांचा गुंता मी व्यवस्थित असं काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यांना विचारते की तुम्हाला कुठे हवेत हायलाइट, कारण जास्त हे हायलाइट जर लागले तर आपल्याला जास्त विचारायची गरज पडत नाही, आपण आपल्या पद्धतीने ते करत असतो। इथे मी प्री लाइटनिंग क्रीम ही भिजवून घेतलेली आहे, व्यवस्थित फेटून घेतलेली आहे। त्यानंतर सिल्वर पेपरला रॅप करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे फक्त 2 आणि 2 असे 4 बट्स काढून घेणार आहे। आपल्याला इथे जास्त हायलाइट करायचं नाहीये। आणि इथे मी आता फक्त आणि फक्त फ्रंट साइडला 2 सेक्शन करून घेणार आहे, छोटे छोटे पार्टिशन करून घेणार आहे। गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा, कुठेही गुंता राहिला नाही पाहिजे। त्यानंतर आपण आता फ्रंट साइडला छोटेसे 2 सेक्शन करून घेणार आहोत। इथे मी त्यांना विचारलं तुम्हाला सेक्शन हे मोठे जाड हवेत की बारीक हवेत, तर त्यांनी मला थोडं जाडसर सांगितलं। तर हे बघा, सिल्वर पेपरला क्रीम आधी मी लावून घेतली की जेणेकरून ज्या बट्स आहेत त्या खाली पडणार नाही आणि त्या सेक्शन व्यवस्थित असं पेपरला चिटकतील, नाहीतर काय होतं सेक्शन हे निघत जातात। इथे ते व्यवस्थित असं लावून घेतलं। क्रीम मी व्यवस्थित अशी अप्लाय करून घेत आहे, खालच्या दिशेला व्यवस्थित असं मल्सिफाय करून मी क्रीम ही अप्लाय करून घेणार आहे। सिल्वर पेपर हा चांगल्या प्रकारचा घ्यायचा, कधी कधी फाटून सुद्धा जातो। तर अशा प्रकारे मी इथे आपलं जे रॅपिंग आहे ते पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे आणि छानपैकी त्याला पॅक करून घ्यायचं आहे। आणि त्यातमध्ये हवा जायला नाही पाहिजे, तर मी कधी कधी पिनाने सुद्धा टक करून ठेवते। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला येऊया। इथे सुद्धा मी 2 सेक्शन घेतले, सिल्वर पेपरला व्यवस्थित असं रॅप करून घेणार आहे। क्रीम ही व्यवस्थित अप्लाय करायची आहे। प्रत्येकालाच हायलाइट आवडतं असं नाही। यांनी हे फक्त 2-2 अशा 4 बटच्या टाकून घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला त्यांनी करून घेतलं की कसं दिसतं, काय दिसतं, घरी आवडतं की नाही आवडतं, प्रत्येकालाच आवडेल असं नाही। त्यासाठी त्यांनी ट्रायल बेस म्हणून 4 बट्स टाकून घेतलेले आहेत इथे। आणि त्यानंतर आपण आता हेअर कट सुद्धा करणार आहोत। अर्धा तास मी इथे वेट केलेला आहे। अर्ध्या तासानंतर मी क्रीम ही पुन्हा व्यवस्थित बघितली की व्यवस्थित हे हायलाइट झालेलं आहे की नाही झालेलं आहे। तर मी अर्धा तास वेट केलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं हायलाइट हे अशा प्रकारे दिसतंय। छानपैकी असा गोल्डन कलर आलेला आहे। मी हे हायलाइट्स बाउलमध्ये धुवून घेतले, पूर्ण हेअर्स धुतले नाही। आणि त्यानंतर मी आता हेअर कट करणार आहे। यू हेअर कट तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल, त्यामुळे मी इथे पूर्ण शेअर केलेला नाहीये। पण अशा प्रकारे आपला हायलाइट सुद्धा झालेला आहे आणि आपला कलर सुद्धा झालेला आहे आणि आपला यू हेअर कट सुद्धा झालेला आहे। जर तुम्हाला यू हेअर कट बघायचं असेल तर मी या यूट्यूब चॅनलवरती यू हेअर कट शेअर केलेला आहे। खूप छान प्रकारे मी इथे हेअर स्टायलिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकता, यांना सुद्धा यांचे हेअर्स फार आवडले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका। तर बघू शकता आपला हेअर कट पूर्ण झालाय आणि आपले हायलाइट सुद्धा किती सुंदर दिसतायत। तुम्हाला दिसत असेल, यांनी जेव्हा क्लचर लावलं तर इतकं सुंदर दिसत होतं। दोघं बाजू ह्या एकदम व्यवस्थित विजिबल होत होत्या, कुठेही आपले हायलाइट्स हे कमी जास्त वाटत नव्हते। सो बाय, सी यू, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।